मंडळी, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल्स जपानामध्ये. तर आता वाजलेले आहे 7 आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपण म्हणजे आम्ही गेलो होतो मुंडन करण्याकरिता बाळांचं. आणि अचानक आता ठरलं की रस्त्याने येताना अनुसया मातेचं मंदिर आहे जे पारटसिंगा येथे आहे, ऑन द वे आहे. आणि अचानक ठरलं की इथे यायचं. तर म्हटलं चला हे सुद्धा तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं. आणि आपल्या इकडे टकलू श्रीयान जो प्रसाद खातोय, जो आधीच्या मंदिरात भेटलेला, हो देते तुला 2 मिनिट. सो आता आम्ही इथे सुद्धा आलेलो आहोत आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. पूर्वी हे फार छोटं होतं पण आता हे खूप छान सोय केली आहे इथे. तर तुम्ही मस्त इथे येऊ शकता. हे बघा. आणि असं इथे लाइटिंग्स वगैरे लावली आहे तर खूप मस्त वाटतंय. आणि ना सुरुवातीला छान अशी शॉप्स आहे जे मला लहानपणी फार वाटायचं की माझ्या मम्मीने यातनं मला काहीतरी घेऊन दिलं पाहिजे. तर आता सेम माझे मुलं मला म्हणतात आहे. हे बघा छोटी छोटी शॉप्स आहेत. सो त्यांना तिथं काहीतरी घेऊन देईल. तर चला. तर असं कधी कधी होतं की एका दिवशी अगदी 2-2 ब्लॉगसुद्धा होतात आणि लकीली आज तसं होतं आहे. तर म्हणतं चला हरकत नाही, एका दिवसाचे 2 ब्लॉग का असेना पण तुमच्याशी सुद्धा काही डिफरंट प्लेसेस मी शेअर करते. तर चला जाऊया आता. आणि आय डोंट नो की आत कॅमेरा अलाऊ आहे की नाही. सो मंदिरातलं काही कॅप्चर करता आलं तर मी नक्कीच शेअर करणार आणि नाही करता आलं तर तुम्हाला ओरली किंवा फोटोमार्फत नक्कीच सांगणार. चल जाऊ मम्मा त्या साईडला. मस्त ना आज एकदम म्हणजे 2-2 मंदिरात. तू इथे सायंकाळी हो. आणि छान ग्रीनरी पण मस्त आहे इथे. आणि इकडे बाळ आपलं आणि इकडे इरानिया. आणि इरानियाला ना खूप छान वाटतात मंदिरात. इकडे हे बघा भव्यांश आणि अजिंक्य. वरती पण खूप मस्त मंदिर आहे. पुढे तुम्हाला चढवता येईल माहित नाही काय मंदिर आहे वर. हा हा ते शंकराचं. ओके. आणि नशीब पहा यांचं किती छान. भार्गव भव्यांश. तर आता दर्शन पण खूप छान झालं. आणि या छान असं ओटीमध्ये नारळ पण भेटलंय. आणि बाळांना पण खूप छान दर्शन घेता आलं. आम्हाला माहिती नव्हतं आतमध्ये असं छान असं व्हिडिओ वगैरे घेता येतो म्हणून. पण लकीली आम्ही आलो, व्हिडिओसुद्धा घेता आला. आणि आत्ता बघ त्यांची गर्दीसुद्धा होत आहे. पण आम्ही आलो तेव्हा कोणी नव्हतं आणि आता सगळे यायला लागले आहेत. आणि आमचं झालं आहे दर्शन. इकडे बघा इरानिया श्रेयन परत त्यांची मस्ती सुरू आहे. नको. आणि इथे बघा मुलं किती छान असे यात बसले आहे. नाही नाही बेटा, जे आहे सध्या सुरू त्यात बसायचं. हा माझ्या मावशीचा मुलगा बघा किती छान. आणि हे बरोबर 4च आहेत आणि आमचे 4 बाळ मस्त बसलेत. बाय बाय. पकडून राहायचं श्रीयान. ऍक्च्युली हे लहान मुलांची आहे. आणि यात हे बघा मम्मी आणि मितालीच्या सासूबाई म्हणजे ते आई पण बसतात आणि मम्मी पण बसतात. सो बच्चे के साथ ये भी बच्चे हो गए. हो नानी पण बसणार आहे. आता गाडी गेली. बाय बाय बाय. वाव.
आणि हे आहे मेन मंदिर. तर हे सुद्धा दर्शन खूप मस्त झालं आहे. आणि ना इथे पिठलं भाकरीचं सुद्धा असं काउंटर्स आहेत. सो तिथे तुम्ही पिठलं भाकरी खाऊ शकता. सो बघू आता, जर रेडी असेल तर आम्ही नक्कीच तिथे जाऊ. आणि कच्चा चिवडा सुद्धा मिळतो ना, कच्चा चिवडा फेमस आहे. तर अजिंक्य म्हणाले की आपण जाऊया. तर बघू. इकडे बघा मुलं, चला निघायचं, जाऊ आपण तिकडे त्या साईडला जाऊ. आणि मुलं जिथे जाईल तिथे एन्जॉय करतात. आणि हे बघा श्रीयान, अरे वा मजा आहे बाबा. श्रियान लेट्स गो. आणि श्रियांची स्टाईल बघा चालण्याची. टकलू श्रियान, टकलू श्रियान, लेट्स गो. चल मम्मी. तर इथल्या स्टॉलवर हे सगळं मिळतं. हे बघा. सो इकडे आहे स्टॉल्स. आणि बघूया आता काय काय अवेलेबल आहे. आणि झुणका भाकर खायची तर फार इच्छा आहे, पण बघू आता. कच्चा चिवडा जरी मिळाला तरी ओके. आणि मुलांकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं. चला या इकडे. इराणी, श्रेयान, आदित्य कम. तर जस्ट आता आम्ही कच्चा चिवडा त्याचा ऑर्डर दिलेला आहे. आणि मुलं वाट बघतात. पप्पा तुम्ही किती दिवसानंतर, वर्षानंतर आले इथे? मी आलो इथे पहिली वेळ आहे. नाही इथे नाही, एखाद्या वर्षी झालं, वर्षभर आधी आले होते. आणि हे पप्पांचं सुद्धा पहिली वेळच आहे या साईडला येऊन, या स्टॉल मधलं काहीतरी खाण्याचं. आणि इकडे बाळ बघा, मम्मी भाव्यांश, भाव्यांश याने इकडे. तर आम्ही जो कच्चा चिवडा ऑर्डर केला होता तो इथे आलेला आहे. खरं तर आम्हाला असं वाटलं की छोट्या प्लेटमध्ये देत असणार, पण इथे तुम्ही बघू शकता यांनी किती प्रमाणामध्ये दिलेलं आहे. सो आम्ही 5 ते 6 प्लेट्स ऑर्डर केल्या होत्या. मग नंतर त्या कमी केल्यात कारण खूप छान प्रमाण आहे असं. आणि बघूनच इतकं टेम्पटिंग होतं ना, ते इतकं खावंसं वाटत होतं. आणि खरंच सुपर टेस्ट होती. आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. कशी आहे टेस्ट? मस्त. आवडलं? मस्त. तू व्हिडिओ करतो आमचा. हे हाफ आहे ना? ठीक आहे, तो अजून बनवत आहे. अरे वा, पिठलं भाकर स्टार्ट पिठलं भाकर, झुणका भाकर आमच्या इकडे 4-5 सांगितले मी. अरे बापरे. हे पहिले टेस्ट करून पाहतो म्हटलं. तर कच्चा चिवडा खाऊन झाल्यानंतर आता आम्ही खायला लागलो आहोत मस्त असं भाकरी आणि झुणका. जे पिठलं असतं त्याला आमच्या इकडे झुणका असे म्हणतात. आणि इतकं भारी होतं ना टेस्ट. आणि त्यासोबत त्यांनी कांदा, त्यानंतर मिरच्याचा ठेचा सुद्धा दिलेला. अप्रतिम टेस्ट. आणि खरंच कधी कधी आपण विचार करतो त्याहीपेक्षा आपला दिवस खूप छान जात असतो. तसा आजचा आमचा हा दिवस आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इथे छान असं एन्जॉय केलं. आणि पोट भरून खाल्लं. खरं तर मन भरत नव्हतं पण पोट भरलं. छान आम्ही असं झुणका भाकर खाल्लंय, मस्त कच्चा चिवडा सुद्धा खाल्लाय. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्याकरिता. आणि आज आम्ही राहणार आहोत मितालीच्या सासरी. आणि माझं पहिल्यांदाच असणार, तुझं पण रे. तर आम्ही पहिल्यांदाच मितालीच्या सासरी राहणार आहोत. आणि असं काहीच प्लॅन नव्हता. तू सेकंड आहे? अरे आपण राहिलो ना. मी नाही राहिली आहे. मी नाही राहिली आहे, मी पहिल्यांदाच. तर ॲक्च्युली आम्ही
5:30-6च्या दरम्यान निघणार होतो, पण आम्हाला जो आधीचं मंदिर आहे तिथेच लेट झालं. सो त्यामुळे मग आता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही ते थांबणार. अरे पप्पा चला. तर असं ठरवून कधी झालं नसतं आमचं की मितालीच्या सासरी राहायचं म्हणून, पण आज अचानक झालं. हे मस्त वाटतंय. सो ज्ञानीमनी काही नसताना आणि कपडेसुद्धा आम्ही आणले नाही. फक्त मी मुलांचे कपडे नेहमी एक्स्ट्रा सोबत ठेवते, पण मी माझ्यासाठी काहीच ड्रेस जो आहे तो कॅरी केला नाही. सो उद्यासुद्धा जर मी ब्लॉग शूट केला तर तुम्हाला याच कपड्यांमध्ये मी दिसणार कदाचित. अदरवाईज मितालीचा जर कुठला ड्रेस असेल तो विचार करावा लागेल. आत्ता जाणार आम्ही शॉपमध्ये. तिकडे आहे शॉप्स बघा. सो मुलांना हवं आहे बलून. काय येते मग इकडे मोठे शॉप्स आहेत बघा. काय पाहिजे बघ. ओके, पण ते काही कामाचं नाही आहे. तर आता शॉपमध्ये आलो आहे आणि हे बघा मुलांचं इकडे सगळं त्यांच्या आवडीनुसार घेणं सुरू आहे. सो मुलांनी काय घेतलंय आधी? हा आवडला. चौघांनी घेतलंय छान असा तो मोबाईल फोन जो आपण लहान असताना वापरायचो सेम. कारण मला वाटलं त्यांनी हे घ्यावं, सो मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे बघा एकदा. सो मुलांना खूप आवडलं आणि कसे डान्स करतात. इरा चल, इरा लेट्स गो. चला तिथनं जाऊ. सो हे बघा आता यांना मोबाईल घेऊन दिलाय. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. खरं तर या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पारटसिंगा येथील प्रसिद्ध अणुसया मातेचं सुद्धा दर्शन झालं आहे. हे मला सुद्धा खूप छान वाटलं, कारण ही मेमरीज एक परत कॅप्चर केली आहे मी. आणि मुलांना सुद्धा बऱ्याच दिवसानंतर असं म्हणजे जिथे मला जायला फार आवडायचं आधीपासून तिथे मी घेऊन आली, तर फार छान वाटलं. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.